मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. दत्तात्रयांची भक्ती करतो आणि गुरुवार गेला आणि शुक्रवार उगवला का चालला पुन्हा देवीकडे. जहा वहा कहा जहा जहा कहा वहा यहा जय संतोषी मा अपनी संतोषी मा अपनी संतोषी मा. संतोषी माता फुटाने खाता. शुक्रवारी संतोषी मातेची भक्ती करतो आणि शुक्रवार गेला आणि शनिवार उगवला की लगेच हनुमंताच्या मंदिरात जय बजरंगबली तोड दुश्मन की नली. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी आणि मग शनिवारी हनुमंतरायांची भक्ती करतो. शनिवार गेला आणि रविवार उगवला पुन्हा मल्हारीची वारी ओ माझ्या मल्हारीची वारी खंडेराया तुझं करते नवस मरुदे सासू खंडेराया आणि अशी भक्ती करतो. पण याची भक्ती कशी आहे तर ज्ञानेश्वर महाराज सुंदर वर्णन करतात. ऐसा खंड भजन करी उगान से क्षण भरी आगमिनी गावद्वारी अहे वजैसी. मग हा भक्ती करतो पण रोज वेगवेगळ्या देवाची भक्ती करतो. मग वेळेवर कोणता देव धावून येईल तर एकही देव वेळेवर येणार नाही. मग ज्या देवाची भक्ती करायची ना त्या देवाला ओळखून जाणून भक्ती करावी. नाहीतर काही माणसं त्या देवाची भक्ती करायची त्या देवाचं नाव पहिले कधी ऐकलेलं नसतं आणि त्या देवाची पूजा कशी करतात हेही माहीत नसतं. पहिले कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. एका बेवड्या माणसाची बायको शेजारच्या शांता मावशीच्या घरी गेली आणि मग त्यांची इथं सत्यनारायणची पूजा मांडलेली होती. तिनं विचारलं शांता मावशी याला काय म्हणतात. ती म्हटली अगं याला सत्यनारायण म्हणतात. ती म्हटली मग मला बी सत्यनारायण करायचा पण आमचे घरचे सारखे दारू पित राहतात पण मी त्यांना सत्यनारायण करायलाच लावते. आणि मग ती घरी आली. घरी आल्यावर तिच्या पतीला म्हटली अहो चांगला महिना चालू आहे आपण सत्यनारायण करू ना. तो म्हटला मी सारखा दारू पित राहतो मला काही त्याच्यातलं माहिती नाही. मग ती म्हटली अहो पण ब्राह्मण देवता सगळं सांगतात. ती म्हटली मग तो म्हटला तुला करायचं तर कर. मग ती सकाळी ब्राह्मण देवाच्या घरी गेली आणि म्हटली ब्राह्मण काका आम्हाला सत्यनारायण करायचं आहे आमच्या घरी चला ना सत्यनारायण करायला. ब्राह्मण काका म्हटले बाई ब्राह्मण काकानं पहिले पाहिलं ही बेवड्या संपतरावची बायको आहे. तो उसने घेतलेले पैसे लवकर देत नाही तर दक्षिणा कवा द्यायचा. मग ब्राह्मण काका हुशार होते. ब्राह्मण काका म्हटले बाई एकही तारीख खाली नाही. आणि मग ती बाई नाराज झाली आणि घरी आली आणि मग तिचा नवरा म्हटला का ग ब्राह्मण काका येणार आहेत का. ती म्हटली ब्राह्मण काका म्हटले की माझी एकही तारीख खाली नाही. आणि मग तो म्हटला तू तयारी कर मी ब्राह्मण काकाला आणतो. आणि मग तो संध्याकाळी ब्राह्मण काकाच्या घरी गेला आणि म्हटलं ब्राह्मण काका तुम्ही आमच्या घरी सत्यनारायण करायला चालत्या का मी तुम्हाला उचलून घेऊन जाऊ. ब्राह्मण काका म्हटले नाही उद्या सकाळी 7लाच तुझ्या घरी सत्यनारायण करायला येतो कारण बुरेसी खुदा भी डरे. आणि मग तो घरी आला आणि मग त्याच्या बायकोला सांगितलं की ब्राह्मण काका उद्या सकाळी 7लाच येणार आहे. आणि ती बाई दुसऱ्या दिवशी सकाळी 2:30लाच उठली. उभं सारवलं आडवं सारवलं 2-4 बकेटी शेणाचा साडा गल्लीत मारला. आणि मग ब्राह्मण काका आले आणि हा महाशय झोपलेलाच होता. ती म्हटली काका तुम्ही बसा आणि पूजा मांडा मी तोपर्यंत त्यांना उठवते. आणि मग ब्राह्मण काका पूजा मांडेपर्यंत हे दोघं तयार होऊन आले मग पूजा सुरू झाली. ब्राह्मण काका असे बसले आणि ते दोघं असे बसले. आणि त्यांना अगोदरच इमानदारीने सांगितलं पूजा सुरू व्हायच्या अगोदर म्हटला काका मी कधी पूजा केलेली नाही मला काही याच्यातलं माहिती नाही. ते ब्राह्मण काका म्हटले त्याच्यात काही जास्त अवघड नाही फक्त मी जसं म्हणेन तसं म्हणायचं आणि मी जशी ऍक्शन करीन तसं करायचं एवढं जमल. तो म्हटला हा हे जमल. आणि पूजा सुरू झाली. ब्राह्मण काका म्हटले लावा डोळ्याला पाणी. आपण म्हणतो लावा डोळ्याला पाणी लावलंच नाही. मग ब्राह्मण काकाला वाटलं याला कळलं नाही म्हणून ब्राह्मण काकानं आपले 2 बोट आशे पाण्यात बुडवले आणि आपल्या डोळ्याला लावून दाखवले. त्यांना बी असे पाण्यात 2 तांब्यात 2 बोट बुडवले ब्राह्मण काकाच्या डोळ्याला लावायला चालला. ब्राह्मण काका म्हटले म्हणा मम. हा पण म्हणतो म्हणा मम. आणि मग ब्राह्मण काका म्हटले तू म्हण ना मला कशाला सांगतो. तो म्हणतो तू म्हण ना. ब्राह्मण काकाला वाटलं याला काही जमाना म्हणून ब्राह्मण काकानं अशी बाई माग सारली आणि त्याच्या काढत मारली.
त्याला वाटलं सत्यनारायण चालू आहे, पूजा अपूर्ण राहायला नको, म्हणून त्यानं बी बाई माग सारली आणि ब्राह्मण काकाच्या काढकन मुस्काडत मारले. आणि मारल्याबरोबर मग ब्राह्मण काका म्हटले मला मारतो का? याला वाटलं हा पण मंत्र आहे काय कानो, तो म्हणतो मला मारतो का? आणि मग बाहेर उठले. ब्राह्मण काकानं काय केलं, त्याला उचललं आणि चौकातच नेऊन आदळलं. आणि मग त्याला वाटलं सत्यनारायण चालू आहे, पूजा अपूर्ण राहायला नको, पूजा जर अपूर्ण राहिली ब्राह्मण काकाला दक्षिणा फुकट जाईल. मग तो एक तर अगरबत्ती छाप होता, त्याला ब्राह्मण काका उचला ना, त्याने कशी मशी अवकाळ करून ब्राह्मण काका उचललं आणि चौकात नेऊन आदळलं. त्यांच्या गच्च्या धराधरी चालल्या, बाहेर गेले. बाईनं शानाचा साडा मारून ठेवला होता, त्या शानाचं तिथं पाय सटकले, खाली पडले, सगळे कपडे भरले. आणि मग बाई अशी गपचूप बसली होती. बाईला वाटलं सत्यनारायण चालू आहे, मधात बोलायला नको, आणि मग दगडासारखी गपचूप बसली होती. आणि त्यांच्या मारा कुठे चालले पार मंदिराकडे चालले त्यांचं सत्यनारायण. आणि बाई उठली. बाईला वाटलं आवाज कमी झाला म्हणजे सत्यनारायण कुठपर्यंत गेला बघाव, म्हणून बाई अशी गपचूप खिडकीतून बघायला लागली तर तोपर्यंत सत्यनारायण मंदिरापर्यंत गेला ना. ती बाई ब्राह्मण काकाकडे आली आणि म्हटली ब्राह्मण काका मला काय माहिती सत्यनारायण असा गल्लीना बी फिरतो, मग मी सगळ्यात गल्लीत साडा मारून ठेवला नसता का? विठ्ठल असं ज्या देवाची पूजा करायची ना, त्या देवाची पूजा कशी करतात हेही त्यांना माहीत नसतं. मग तुकोबरायांनी जे लोक भक्ती करतात पण त्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली नाही, त्यांच्याकडे बघितलं. मग तुकाराम महाराज म्हटलं तुम्ही भक्ती करताना मग तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी झाली नाही? ते म्हटले आम्हाला प्राप्ती झाली, पण त्या देवांनी आमच्याकडूनच अपेक्षा केली, पण आम्हाला काहीही दिलं नाही. मग तुकाराम महाराज म्हटले तुम्ही ज्या देवाची उपासना करताना तो देव अल्पज्ञ आहे, पण आम्ही ज्याची उपासना करतो तो सर्वज्ञ आहे. तुमचा देव अपूर्ण आहे, पण आमचा देव पूर्ण आहे. नुसता पूर्णच नाही तर परिपूर्णतम आहे. आमचं उपास्य सर्व शक्तिमान आहे, पण तुमचं उपास्य अल्पशक्तिमान आहे. आमचं उपास्य संकोचित मर्यादित आहे, पण तुमचं उपास्य संकोचित मर्यादित आहे, पण आमचं उपास्य सर्व व्यापक सर्व अंतर्यामी आहे. भगवान परमात्म्यासारखा परिपूर्णतम दुसरा कोणीच नाही. मग त्या लोकांनी प्रश्न विचारला परिपूर्णतम म्हणजे काय? मग तुकाराम महाराज म्हटले जो एका कामाकरिता येऊन अनंत कोटी कामे करतो त्याला परिपूर्णतम म्हणतात. असा परिपूर्णतम भगवान परमात्मा एकच आहे. मग भगवान परमात्म्याने कृष्ण अवतारात किती कामे केले त्याला आपण लीला म्हणू. एवढ्या लीला केल्या की मला सांगणं शक्य नाही आणि तुम्हाला ऐकणं शक्य नाही. काही लोक म्हणतील का बरं शक्य नाही? कारण सगळ्या लीला सांगायला मला माहित नाही आणि सगळ्या सांगेपर्यंत तुम्ही जागे राहणार नाही. मग भगवान परमात्म्याची एवढ्या लीला आहे, त्या भगवान परमात्म्याच्या गवळणी ज्या होत्या ना, त्या भगवान परमात्म्याच्या खोड्या गाराने सांगण्यासाठी यशोदेकडे यायच्या. लाडका कानाबाई तुला गोड वाटे, याच्या खोडी किती सांगू महिपत्र सिंधू वाटे. मग भगवान परमात्म्याच्या खोडे सांगण्यासाठी पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरू वृक्षाची लेखणी केली आणि अंगणवाडीची मास्तरी लिहिण्यासाठी बसली. नाही महाराज, अशा अंगणवाडीच्या किती जरी मास्तरांनी गोळ्या केले ना तरी काहीच होणार नाही. मग साक्षात सरस्वती माता लिहिण्यासाठी बसली तर पृथ्वीचा कागद संपून जाईल, पर्वताची कल्पतरू वृक्षाची लेखणी झिजून जाईल, सरस्वती मातेचा हात सुजून येईल, तरी पण याच्या खोड्या मात्र तशाच राहतील. मग असा परिपूर्णतम भगवान परमात्मा एकच आहे, त्याचे नाव श्री कृष्ण आहे, पांडुरंग आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात तो आमचा उपास्य आहे आणि आम्ही त्याचे उपासक आहोत. मग ते ऐकणाऱ्या लोकांच्या लक्षात आलं आणि ते म्हटले तुकाराम महाराज आतापर्यंत आमचं उपास्य चुकलं, उपासनाच चुकली, केलेली भक्ती वाया गेली, पण आता आमची एकच विनंती आहे तुमच्या त्या सर्वज्ञ सर्व शक्तिमान भगवान परमात्म्याकडे आमचं चित्त आकृष्ट व्हावं, त्यासाठी त्याचे काही विशेष गुण सांगता येईल का? तुकाराम महाराज म्हटले हो सांगतो ना. तेच तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. भोई काय जुनाट चांगले
म्हणजे तो भोळा आहे. भोळा हा शब्द ऐकल्यानंतर त्यातला जो भारी ऐकणारा होता ना तो म्हटला, ओ संपतराव घ्या. आपल्याला वाटलं तुकाराम महाराजांचा देव लय भारी आहे काय कानो, पण त्यांचं विशेषण काय म्हणे भोळा. आता आपण व्यवहारामध्ये भोळा हा शब्द कोणाला वापरतो? जो वेडतर आहे, ज्याला काही कळत नाही, त्याला आपण व्यवहारामध्ये भोळा हा शब्द वापरतो. असंच एक वेड्यांचा कारागृह होता आणि त्या कारागृहाचं जे शेत असतं त्या शेतामध्ये सगळे वेडे गहू सोंगायला गेले होते. आणि मग असंच एक शान ते वेड्यांचा कारागृह बघण्यासाठी गेला आणि मग ते सगळे वेडे गहू सोंगत होते. हा बांधावर जाऊन उभा राहिला आणि कमरावर हात ठेवून उभा राहिला आणि मग एका वेड्याने याच्याकडे बघितलं आणि त्यानं असा विळा याच्याकडे वरती केला. याला वाटलं, शाण्याला वाटलं वेडा हाणतो म्हणून शान पळायला लागलं. त्याच्या मागं वेडा पळायला लागलं. आता शाण्याला वाटलं हा काही आपल्याला सोडित नाही म्हणून वेडा गुडघे फुटेपर्यंत पार पळू राहिलं. सगळा पडला एका ठिकाणी, असा जोरात पडला त्याला उठताच येणार नाही. आणि मग त्याला वाटलं जाऊ द्या, आता वेड्यानं मारलं तर मारू द्या. आणि मग वेड मागून पळत आलं आणि त्याच्या खांद्याला हात लावला आणि म्हणतो, शिवलं का नाही. तो म्हटला, बावळटा तुला शिवायचं होतं तर तिथंच सांगायचं ना, मी इतके गुडघे फुटेपर्यंत कशाला पळला असतो. विठ्ठल असंच 2-4 बाया बसल्या होत्या आणि त्यांची चर्चा सुरू होती की एक बाई म्हटली, बाई माझे पती इतके विसरभोळे आहे का ते लोकांचे पैसे घेतात आणि त्यांना ते परत द्यायचं ध्यानातच राहत नाही. आणि मग त्यांचा पगार झाला की सगळे लोक घरी येतात आणि मग ते त्यांना सांगतात की मी तुमचे पैसे द्यायचं विसरलोच. दुसरी म्हटले, अगं पैसे द्यायचं विसरलं यात इतकं विशेष नाही, पण माझे पती तर इतके विसरभोळे आहे त्यांना ते जेवले का हेच ध्यानात राहत नाही. ते मला तीनदाच विचारतात, का ग मी जेवलो का. मग मी कालचंच खरगट ताट पाठ खाली घालून ठेवते आणि मग ते म्हटले का मी जेवलो का, मग तेच ताट दाखवते आणि म्हणते, हे काय तुम्ही आत्ताच जेवले, म्हणजे मला स्वयंपाक करायचं टेन्शनच राहत नाही. तिसरी म्हणली, अगं तुमचे दोघीचे तरी कमी विसरभोळे पण माझे जास्त विसरभोळे. त्या म्हटल्या, कस काय ग. ती म्हटली, अगं काय झालं, एक दिवस ते दुकानावर बसलेले होते आणि घरातली साखर संपली म्हणून मी दुकानात साखर आणायला गेले आणि मी साखर आणायला गेले ते माझ्याकडे अशी एकटक बघू राहिले आणि मी तिथं गेल्यावर मला म्हणते, ओ बाई मी तुम्हाला कुठं तरी पाहिल्यासारखं वाटतं, म्हणजे ते मलाच विसरून गेले. असाच एक वेळा दवाखान्यामध्ये पायऱ्याने वरती गेला आणि बिल्डिंग वर गेला आणि तिथून खालून डॉक्टर चालले होते. तो म्हटला, अ डॉक्टर साहेब बाजूला सारखा मला उडी मारू द्या. डॉक्टर म्हटले, अरे उडी नको मारू, हात पाय तंगड काहीतरी तुटन, उडी नको मारू. तो म्हटला, नाही मी उडीच मारतो. तेवढ्या शेजारून एक वेडा चालला होता. तो म्हटला, डॉक्टर साहेब काय म्हणतोय तो. डॉक्टर म्हटले, अरे वेड्या तू वरचा वेडा म्हणतोय का मला खाली उडी मारायची. त्यावेळेस तो म्हटला खालचा वेडा. डॉक्टर म्हटला, डॉक्टर साहेब तुम्ही ऑपरेशनचं सामान आणा. तो म्हटला, अरे तू वरून खाली उडी टाकते, तू ऑपरेशनचं सामान कशाला सांगतो. तो म्हटला, तुम्ही आणत. आणि मग डॉक्टर लगेच पळत गेले, काय जे ऑपरेशनचं सामान असेल ते आणलं. ह्या वेड्यानं खालच्या वेड्यानं त्या सामानातली कैची घेतली आणि भिंतीला लावली. वा खालचा वेड्या वरच्या वेड्याला म्हणतो, अय वेड्या तू पायऱ्याने खाली येतो का, खालून भिंत कापू. पायऱ्या खाली येतो, खालून भिंत कापू. तो म्हटलं, भिंत न कापू, मी पायऱ्याने खाली येतो. म्हणजे असे काही वेडे असतात. विठ्ठल पण तुकाराम महाराजांना व्यवहारातल्या भोळ्यांचा अर्थ इथे अभिप्रेत नाही. तसा देव चतुर आहे. चतुरात शिरोमणी गुण लावण्यातून शिरोमणी Thank you.
कोण एक ठाव आरुष भाव परी माझा देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. पण तुकाराम महाराज म्हणतात भोळेपणाचा आविष्कार ज्याच्या जीवनात घडला त्याला भोळा म्हणतात. मग त्या लोकांनी प्रश्न विचारला तुकाराम महाराज भोळा म्हणजे नेमका काय हो? पण मग तुकाराम महाराज म्हटले भोळ्याचे दोन प्रकार आहे. एक कमी घेतो आणि जास्त देतो त्याला एक नंबरचा भोळा म्हणतात, आणि जो समोरच्या प्रेमाच्या पोटी आपला मोठेपणा विसरून त्याचं वाटेल ते काम करतो हा 2 नंबरचा भोळा आहे. मग जो कमी घेतो आणि जास्त देतो याला 1 नंबरचा भोळा म्हणतात. मग भगवान परमात्म्याने पुतना मावशीचं थोडंसं दूध घेतलं महाराज. कायचं दूध? ती दूध घेऊन आलीच नव्हती, तर ती भगवान परमात्म्याला पाजण्यासाठी स्तनामध्ये विष घेऊन आली होती आणि ती नंद यशोदेच्या घरी आली. मग भगवान परमात्म्याला मांडीवर घेतलं आणि भगवान परमात्म्याने विषाचे स्तन तोंडात घेतले आणि डोळे लुंबायला सुरुवात केली. मग भगवान परमात्म्याने डोळे का लावले? तर पूर्वीच्या आचार्यांनी काही कल्पना केलेल्या आहेत, काही कारण सांगितलेले आहे. तसे ते 21 कारण आहे, पण आपण 6 सांगू. कारण क्रमांक 1 भगवान परमात्मा ज्ञान आहे आणि पुतना अविद्या आहे, ती माझ्या पुढे टिकणार नाही म्हणून भगवान परमात्म्याने दूध पिताना डोळे लावले. कारण क्रमांक 2 पुतना ही बालघातनी आहे, तिचे तोंड पाहू नये म्हणून भगवान परमात्म्याने दूध पिताना डोळे लावले. कारण क्रमांक 3 पुतना या जन्मात राक्षसीन आहे, पण तिने मागच्या जन्मात काही साधना केलेली आहे का हे पाहण्यासाठी भगवान परमात्म्याने डोळे लावले. कारण क्रमांक 4 जसे की मनुष्य कडू औषध घेताना डोळे लावतो किंवा डोळे लावून घेतो त्याप्रमाणे भगवान परमात्म्याने दूध पिताना डोळे लावले. कारण क्रमांक 5 भगवान परमात्म्याने विषाचे स्तन तोंडात घेतल्याबरोबर देवाच्या उदरातील अनंत कोटी देव घाबरले. ते म्हटले देव विष प्राशन करीत आहे, आपलं काय होणार? मग भगवान परमात्मा त्यांना सांगण्यासाठी की मी जरी विष प्राशन केलं तरी तुम्हाला काही होणार नाही हे त्यांना सांगण्यासाठी भगवान परमात्म्याने डोळे लावले. कारण क्रमांक 6 भगवान परमात्म्याने विचार केला की आपण गोकुळात दही दूध तूप लोणी खाण्यासाठी आलो आणि 6व्या दिवशी विष पिण्याची पाळी आली. विष पिणे कोणाचं काम आहे? तर भगवान शंकराचं. हे विष तुम्ही घ्या हे त्यांना सांगण्यासाठी भगवान परमात्म्याने डोळे लावले. कारण क्रमांक 7 भगवान परमात्म्याचा एक डोळा सूर्य आहे आणि दुसरा डोळा चंद्र आहे. भगवान परमात्म्याच्या दोन्ही नेत्रांनी विचार केला की भगवान परमात्मा या स्त्रीला कोणतीही गती देव, पण हिला आपल्या सूर्य लोकात आणि चंद्र लोकात येऊ द्यायचं नाही म्हणून भगवान परमात्म्याने दूध पिताना डोळे लावले. आणि भगवान परमात्म्याने डोळे लावले जे प्यायला सुरुवात केली महाराज. सगळं विष पिलं. दूध होतं का नव्हतं ते मला माहित नाही, कारण मी तेव्हा तिथं नव्हते. तेही पिलं आणि पंचप्राण ओढायला सुरुवात केली. पुतना घाबरली, तिने आपले मूळरूप धारण केलं आणि उड्डाण केलं. गावाच्या बाहेर गेली आणि धाडकन पडली आणि मेली. पुतना मेली आणि चिकित्सा सुरू झाली. एवढी मोठी राक्षसी कस काय मेली? आणि मग 10-15 लोक बसले होते आणि त्यांची चर्चा चालली. मग एक जण म्हटला अरे ती पळत होती, पळता पळता तिचा पायात पाय गुतला, पडली आणि मेली. दुसरा म्हटला शांत बस, तिचा पायात पाय गुताडाला, ती काय छोटी होती का? किती मोठी होती ती? आणि मग दुसरा म्हटला थांबा मी सांगतो कस काय मेली. हा म्हटले सगळे म्हटले सांग बरं. तो म्हटला अरे आताच त्या राधाकृष्ण आश्रमातील मुलींनी केळी खाल्ली आणि साली रस्त्यावर आणून टाकली आणि मग ती पुतना पळत होती, पळता पळता तिचा सालीवर पाय घसरला, पडली आणि मेली. दुसरा म्हटला बावळट, तिचा सालीवरून पाय घसरला, तिचा पाय छोटा होता का? आपल्या पैठण शहर एवढा तिच्या पायाचं नुसतं फाउंडेशन होतं. आणि मग तिच्या पायात केळीचं का सातड कुटक बसला असन. आणि मग तिसरा म्हटला तुम्ही सगळे शांत बसा, मी सांगतो कस काय मेली. हे सगळे म्हटले सांग बरं. तो म्हटला अरे तिचा जीव गेला म्हणून मेली. आता जीव गेला काय माणसं जिवंत राहत असते का? विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याने पुतनेकडून थोडंसं दूध घेतलं आणि त्याच्या मोबदल्यात तिला सनकादिकाच्या बरोबरीचा मोक्ष दिला. तुवा सनकादिकाच्या निमाने सायुज्य सौरुस दिदला पुतने विषाची असताना पाने मारू आली. भगवान परमात्म्याने पुतनेकडून थोडंसं दूध घेतलं आणि तिला मोक्ष देऊन टाकला. भागवतामध्ये सुदाम देवाची कथा येते. सुदाम देवाकडून मुठभर पोहे घेतले आणि त्या पोहेच्या मोबदल्यात सोन्याची नगरी दिली. म्हणून जो कमी घेतो आणि जास्त देतो त्याला भोळा म्हणतात. आता दुसरा जो समोरच्या प्रेमाच्या पोटी आपला मोठेपणा विसरून त्याचं वाटेल ते काम करतो हा 2 नंबरचा भोळा आहे.
मग भगवान परमात्म्याने असे अनेक संतांचे अनेक कामं केलेले आहेत. गडी माती आहे गोऱ्या कुंभाराची, हुंडी त्या मेत्याची अंगे भरी, उंचनीच काही नेने भगवंत. भगवान परमात्म्याने गोरोबा काकाचं मडके, भगवान परमात्म्याने गोरोबा काकाच्या प्रेम भक्तीमुळे त्यांचे मडके घडवले. त्रेतायुगात सुद्धा भगवान परमात्म्याला सत्यभामे मातेने दान दिलं. त्यावेळेस भगवान नारदजी म्हटले, प्रभू तुम्ही रिकामे चालू नका, मी मालक आहे, तुम्ही रिकामे चालू नका. मग देवाने नारदांच्या खडवा आपल्या डोक्यावर घेतल्या आणि त्यांच्या पाठीमागे चालू लागले. सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी, सेवकाचे शिरी धरुनी चाले पादुका. आणि काय झालं, आपुले तोरपण नारायण विसरला. म्हणून भगवान परमात्मा समोरच्या प्रेमाच्या पोटी आपला मोठेपणा विसरून त्याचं वाटेल ते काम करतो. म्हणून भगवान परमात्म्याला भोळा म्हणतात. असे भगवान परमात्म्याने अनेक संतांचे अनेक कामं केले आहे. पण सर्व दृष्टांत जर सांगत बसलो तर आपल्या अभंगाचा अर्थ तसाच राहील. मग आतापर्यंत आपण भोळे या शब्दाचा अर्थ बघितला. आता पुढे शब्द आहे भाविक. भगवान परमात्म्याला भाविक म्हणण्याचं कारण असं आहे की भगवान परमात्मा वैकुंठ, क्षीरसागर, शेषशाही आणि लक्ष्मी या सर्वांना डावलतो आणि भक्ताच्या मेळ्यात येऊन रमतो. जेथे भक्त मंडळी कथा कीर्तन करतात तेथे भगवान परमात्मा येऊन राहतो. नाहम वसामी वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदः. माझी भक्ती गाती जेथे नारदामी उभा तेथे. परितया पासी पांडवा मी हरपलागी बसावा, जेत नाम गोशु बरवा करीती माझा. नामदेव महाराज कीर्तन करायचे, सर्व भक्त मंडळी कीर्तनाला यायचे. असंच एक दिवस नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. सर्व भक्त मंडळी कीर्तनाला आलेले होते. देवही आनंदाने कीर्तनाला आला आणि कीर्तन रंगात आलं होतं. सर्व भक्त मंडळी नामचिंतनात दंग होते आणि देवही नाचायला लागला. देव नाचता नाचता देवाला देहाचे भानच राहिले नाही. देवाला देहाचे भानच राहिले नाही आणि मग देवाचा पितांबर गळाला. कबीर देव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. देव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंगा. 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 नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी मने बोला ज्ञान देवा भंग. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. आणि मग भगवान परमात्मा वैकुंठ क्षीरसागर सोडतो आणि भक्तांच्या घरी जाऊन राहतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सांडोडी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संतांचे सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. आता भोळा भाविक या शब्दाचा अर्थ बघितला. आता पुढे शब्द आहे जुनाट. भगवान परमात्म्याला जुनाट म्हणतात कारण वेदांताच्या प्रक्रियेनुसार माया अनादि शांत आहे आणि भगवान परमात्मा अनादि अनंत आहे. जेव्हा काहीच राहत नाही तेव्हाही तो राहतो आणि जेव्हा काहीच नव्हते तेव्हाही तो होतो. सर्वांच्या अगोदर आणि सर्वांच्या नंतरही तोच राहतो. म्हणून भगवान परमात्म्याला जुनाट म्हणतात. म्हणून भगवान परमात्म्याला जुनाट म्हणतात. भोळे भाविक जुनाट या शब्दाचा अर्थ बघितला. पुढे शब्द आहे चांगला. भगवान परमात्मा सुंदर आहे, मनमोहक आहे, आकर्षक आहे, लावण्यवान आहे, खूपच सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. असा भोळा भाविक जुनाट चांगला असा भगवान परमात्मा भक्तिप्रेमाने जसं केलं तसं होतो. लहान तर लहान, मोठा तर मोठा, सगुण तर सगुण, निर्गुण तर निर्गुण, जसं केलं तसं होतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तिच्या. आणि मग असा भगवान परमात्मा जसा केला तसं होतो आणि आपल्या भक्ताच्या जीवनातील भय आणि चिंता घालवतो. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. मनवनी चिंता नाही आम्हा दाता, मनवनी चिंता नाही आम्हा दाता.
दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात की आता भय आणि चिंता या दोन्ही गोष्टी आमच्या जीवनात राहिल्या नाहीत. गर्भवासाचे दुःख, गर्भवासाचे भय आमचा भगवान परमात्म्याने संपवलं. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय सत्ता नाम तुझे, सर्व सुख असे माझे मानसी. जीवनात काहीही दुःख नाही, म्हणून आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा मृत्यू लोकात येतो, जेव्हा नको वाटेल तेव्हा जातो. असे संत स्वतंत्र आहे. वाटेल तेव्हा येतात, वाटेल तेव्हा जातात, असे संत स्वतंत्र आहे. पण आपलं तसं नाही, आपल्याला यावंच लागतं, इच्छा असो अन्यथा नसो. आता मला सांगा, तुम्ही सर्वजण इथे आलात, मग तुम्हाला इथून जाण्याची इच्छा आहे का? इथून जाण्याची इच्छा म्हणजे तुमच्या घरी नाही बरं का, देवगावाला. देवगावाला तर नाही, घरी सर्वांची इच्छा आहे, म्हणजे देवगावाला कोणाचीच नाही. ज्ञानेश्वर महाराज एका ओळीमध्ये सर्व जगाची आवड सांगतात. जग स्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरण निर्ववाद जगापदी. या दोन गोष्टी माणसाला फार आवडतात, एक सत्ता आणि दुसरी अमरता. सत्ता सर्वांना आवडते. आता मला सांगा, तुम्हाला वाटत नाही का की आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असावं? खरं सांगा, वाटत नाही का? ते तुम्हालाच काय, आम्हाला बी वाटत, पण प्रारब्ध म्हणतं दीदी तू कीर्तन करीत हिंड. म्हणजे सत्ता सर्वांना आवडते, मरण कोणालाही आवडत नाही. सगळ्यांना जगणं आवडतं. अगदी एखादा म्हातारा माणूस जरी असला ना आणि त्याला जरी म्हटलं बाबा आता जा ना मरण, तो म्हणतो मी काय तुझ्या बापाचं खातो का? म्हणजे मरण कोणालाही आवडत नाही. मग इतर राहण्याची इच्छा असली तरी पण इथं राहता येत नाही. इथं राहण्याची इच्छा असली तरी पण इथं राहता येत नाही. मग संतांचं भक्तांचं तसं नाही. त्यांना वाटेल तेव्हा इथे येता येतात, वाटेल तोपर्यंत राहतात आणि नको वाटलं तर निघून जातात. आता आमच्या पैठणच्या नाथ महाराजांचाच इतिहास बघा. नाथ महाराज महान भगवत भक्त होते. त्यांचं कार्य संपलं आणि त्यांनी जायचं ठरवलं. आणि मग नाथ महाराजांनी आपला पंचमहाभूताचा देह ठेवला. ठेवल्याबरोबर सगळे भावकी बिवकी सगळे गोळा झाले. नाथ महाराजांना बाहेर काढलं, अंघोळ घातली, ताटीवर ठेवलं आणि ताटी उचलली. सर्व भावबंधांनी खांदा दिला आणि मग अंत्ययात्रा पैठणच्या मधल्या चौकात आली आणि त्या खांदेकऱ्यात बडबड सुरू झाली. ते गोविंद पंत विठ्ठल पंताला म्हटला, विठ्ठल पंत, नाथ महाराज आपल्याशी आयुष्यभर कधी चांगले वागले नाही, कधी चांगले बोलले नाही, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालले ना. तो हे नाथ महाराजांनी वरती ताटीवर ऐकलं. नाथ महाराज सुद्धा तोडून उठून बसले. नाथ महाराज म्हटले, गोविंद पंत मला खाली ठेव. गोविंद पंताच्या तर मांड्याच विठ्ठल विठ्ठल करायला लागल्या. त्याला घाम फुटला, चक्कर आली. लोक म्हटले, गोविंदराव काय झालं? तो म्हटला, वरती ताटीवर भूत भूत. मग नाथ महाराज म्हटले, मी भूत नाही, मी प्रत्यक्ष नाथ महाराज खाली ठेव. खाली ठेव म्हटल्या बरोबर नाथ महाराजांना खाली ठेवलं. आणि नाथ महाराज म्हटले, मी तुझ्याच खांद्यावर जाईन, असं काही नाही, तू जा तुझ्या घरी. आणि मग तो घरी गेला. सगळे घरी आले. आणि मग दुसऱ्या वेळेस पुन्हा नाथ महाराजांनी आपला पंचमहाभूताचा देह ठेवला. ठेवल्याबरोबर पुन्हा सगळे भावकी बिवकी गोळा झाले. पण गावातले जे प्रतिष्ठित माणसं असते ना, त्यांनी अगोदर सांगितलं, त्या खांदेकरांना दम देऊन ठेवला. हे बघा, तुम्ही अजिबात बोलायचं नाही.
तुम्ही बोलले त्याच्यामुळे मागच्या वेळेस नाचलं, यावेळेस अजिबात बोलायचं नाही, राम बोलो बाई राम सुद्धा म्हणायचं नाही. ते म्हटले ठीक आहे चालेल. आणि मग चालले राम बोलो बाई राम बोलो. नाथ महाराजांची अंत्ययात्रा येत होती आणि तेवढ्यात एका बाईची पोरगी पहिल्याच मुळानं सासरी चालली होती. आणि मग तिच्या हातात ते तांब्या, ते तिच्या पिशव्या, आणखीन काय ते ताटतूट पंचपाळन ते सगळं होतं. आणि ती असं बोळीतून हम रस्त्याला म्हणजे मोठ्या रस्त्याला आली आणि समोरून नाथ महाराजांची प्रेत यात्रा येत होती. हिनं लगेच विचारलं का कोण आहे? एक जण म्हटला नाथ महाराज. ती म्हटली काय नाथ महाराजांना आत्ताच मारायचं सुचलं? हे काय अभद्र, हे काय अपशकून, माझी सोन्यासारखी मुलगी पहिल्याच मुळानं सासरी चालली, नाथ महाराजांना काय उद्या मारता येत नव्हतं का? नाथ महाराज पुन्हा सुद्धा तोडून उठून बसले. नाथ महाराज म्हटले गोविंद पंत खाली ठेव. तो म्हटलं मी कुठे बोललो आता? नाथ महाराज म्हटले तू नाही बोलला पण ती बोलली ना 50%. मग नाथ महाराज म्हटले बाई तू बेबी पहिल्या गाडीनं जाऊन दे, मी माझं मागच्या गाडीनं जाईन, नाहीतरी माझं कीर्तन 9 ते 11 असतं. आणि मग पुन्हा नाथ महाराज घरी आले आणि मग फाल्गुन वद्य षष्टीला नाथ महाराज स्वतः गंगामायाच्या पात्रात चालत गेले आणि आपला देह जलस्वरूप केला. तर ते कमळाचं फूल आलं, त्या कमळाच्या फुलावर भाविकांनी बाहेरला नाथ म्हणून समाधी मंदिर बांधलं. मला काय सांगायचं आहे तर येतो आणि जातो या म्हणण्यास स्वतंत्र आहे. स्वतः संत येतात आणि जावं वाटेल तेव्हा जातात. ते मूळचे राहणारे कुठले आहे तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. संत म्हणतात आलो आले, यावंच लागतं असं संत म्हणत नाही. आम्ही आलो आले असं म्हणतात. मग गर्भवासाचं दुःख संपलेलं असल्यामुळे, चिंता संपलेली असल्यामुळे आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा मृत्यूला का देतो. मनवणी चिंता नाही आम्हाला नव्य गर्भवासा जन्म घेता. आणि मग इथं मृत्यूला का द्यायचं? भगवान परमात्म्यात भक्तीचा डांगोरा पिटायचा आणि त्या भक्तीच्या बळावर सर्व सुखाचा उपभोग घ्यायचा. हे तुकाराम महाराज अभंगाच्या 3य चरणात सांगतात. आपुलिया इच्छा करू गा दारुळा, आपुलिया इच्छा करू गा भक्तीचा डांगोरा पिटायचा, अवघड जग भक्तिमय करायचं आणि त्या भक्तीच्या बळावर सर्व सुखाचा उपभोग घ्यायचा. मग ते लोक म्हटले तुकाराम महाराज तुम्हाला वाटेल तेव्हा इथे येता येतं, सर्व सुख भोगायला मिळतं, हे तुम्हाला घडतं तरी कसं? कारण गर्भवासाचं दुःख जावं म्हणून मोठे मोठे मुनींनी मोक्षाची इच्छा केली आणि तुम्हाला गर्भवासाचं दुःख नाही म्हणता, मोठमोठ्यांची चिंता जात नाही आणि तुम्हाला चिंता नाही म्हणता. मग तुकाराम महाराज उत्तर देतात आम्ही भगवान परमात्म्याची भक्ती केली, त्या भक्तीमुळे आम्हाला देवाचा सांगात झाला.
आम्हाला देवाचा एवढा सांगत झाला की आम्ही देवाला आणि देव आम्हाला क्षणभर सुद्धा विसरत नाही, क्षणभर सुद्धा विसरत नाही, एवढा सांगत झाला आहे. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. एवढा एकजीव झाला आहे. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत हे रे राम, म्हणून चिंता नाही आम्हादासा नभ्य गर्भवासा जन्म घेता. असं यथामध्ये अवकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते गुरुवर्य हरिभक्त पारायण भागवताचार्य कीर्तनकार श्री हरिभक्त पारायण विजयाताई महाराज बनसोड यांचे आहे. जे चुकीचे असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष. जाता जाता 6 महत्वाच्या गोष्टी सांगते. 6 कोणत्या महत्वाच्या गोष्टी त्या चांगल्या ध्यानात ठेवा. पहिली गोष्ट, दारू बंद करा. अरे ही दारू काय पिता? या हिंदुस्थानात ज्या तरुण तडफदार मर्द मराठ्याची गरज आहे ना, तेच तरुण आता व्यसनाच्या आहारी गेलेले आहे. अरे ही दारू काय पिता? तुम्हाला जर दारूच ही दारू सकाळी पिता आणि संध्याकाळी उतरून जाते. तुम्हाला जर दारूच प्यायची आहे ना, ती दारू प्या, तिचे नाव मी सांगते. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरिनाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू बंद करा. दुसरी गोष्ट, पत्ते जुगार बंद करा. तिसरी गोष्ट, गावगावात हरिनाम सप्ताह करा. चौथी गोष्ट, हिंदू धर्माचे रक्षण करा. आणि 5वी गोष्ट, गोमातेचे रक्षण करा. आणि 6वी गोष्ट, आईबापाची सेवा करा. अरे या दुनियेत सर्व भेटेल पण आईबाप भेटणार नाही. ज्याला कान नाही त्याला विचारा कानाचे दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचे दुःख काय, आणि ज्याला आई नाही त्याला विचारा आईचे दुःख काय. अरे आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. आहे तोपर्यंत कळत नाही आणि मेल्यावर कधीच मिळत नाही. आईचे उपकार सांगण्यासाठी पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि पर्वताची लेखणी करून सरस्वती माता जरी लिहायला बसली ना तरी आईचे उपकार फिटणार नाही. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीत गेलेली आई पुन्हा दिसत नाही. म्हणून आईची सेवा करा, बापाची सेवा करा. आईला जेवढं प्राधान्य आहे ना तेवढंच बापाला पण आहे. वडिलांना कमी समजू नका, वडिलांना कमी लेखू नका.
आई हे घराचं मांगल्य आहे, पण वडील घराचं अस्तित्व आहे. आपण त्या घराच्या अस्तित्वाला ओळखतच नाही. जन्म देणारी आई तुम्हा आम्हा सर्वांना माहीत असते, पण रात्रभर दवाखान्यात चक्र मारणारा बाप आपण सहज विसरतो. मुलगा जर पहिले शाळेत पहिला आला ना, तर आई सगळ्यांना सांगते माझा मुलगा पहिला आला, पण गुपचूप हॉटेलमध्ये जाऊन पेड्याचा बॉक्स आणणारा बाप आपण सहज विसरतो. बाप पोराला नवे कपडे घेईन, पोरीला नवे कपडे घेईन, बायकोला नवीन साडी आणीन, पण स्वतः फाटके कपडे वापरेन. आई रडून मोकळी होते, पण बिचाऱ्या बापाला रडता येत नाही. स्वतःचा बाप जरी मेला तरी रडता येत नाही. लहान भावाचा सांभाळ करावा लागतो. स्वतःची आई मेली तरी रडता येत नाही. का तर लहान बहिणीचा सांभाळ करावा लागतो. आपल्याला छोटं जर संकट आलं तर आई आठवते, पण मोठ्या वादाला तोंड देणारा बाप असतो. वाटाणा चालताना ठेच लागली तर ऐक हा शब्द बाहेर पडतो, आणि पुढे जर सर्प दिसला तर बापरे हे वाक्य बाहेर पडतं. म्हणून बाप हा आपल्याला तापट स्वभावाचा, बाप म्हणजे मारजोड करणारा वाटतो. पण बापाला जर ओळखायचं असेल तर नारळ बघा. नारळ वरून कडक असतं, पण आतमध्ये अमृतासारखे पाणी असते. तसा बाप असतो. जन्म देणाऱ्या जिजामातेंना तुम्ही विसरू नका. शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या मासाहेब जरूर ध्यानात ठेवा, पण त्याच धावपळीच्या काळामध्ये शिवनेरी गडावर नेणाऱ्या शहाजी राजांना विसरू नका. कौशल्य मातेला तुम्ही जरूर ध्यानात ठेवा, का तर त्यांनी प्रभू रामचंद्राला जन्म दिला, पण दशरथालाही तुम्ही विसरू नका. राम राम म्हणत तडफडून मरणारा बाप दशरथालाही विसरू नका. देवकीचे गुणगान का, तर तिने श्रीकृष्णाला जन्म दिला, पण त्याच यमुनेच्या पाण्यातून नेणाऱ्या बाप वसुदेवालाही विसरू नका. आई रडून मोकळी होते, पण बिचाऱ्या बापाला रडता येत नाही. म्हणून मायबापांची सेवा करा. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.